चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये नवोदयचं संख्या आणि संख्या पद्धती या पाठावरती अभ्यास करणार आहोत. सुरुवातीलाच आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण या यूट्यूब चॅनलवरती आपण पाचवी नवोदयच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे घटक आणि अतिशय महत्त्वाचे अपडेट्स टाकणार आहोत. चला वेळ वाया न घालवता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया. संख्या आणि संख्या पद्धती. बघा, आता संख्या आणि संख्या पद्धती शिकत असताना तुम्हाला पहिले संख्येचे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही माहिती पाहिजे. यावरती आपल्याला खूपदा प्रश्न विचारला होतो. बघा, स्थानिक किंमत म्हणजे काय? कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्या अंकाच्या एकक, दशक, शतक, हजार, 10,000 अशा स्थानावरून ठरवली जाते. जसं 10 पटीने किंमत कमी होत जाणाऱ्या संख्येतील डावीकडून उजवीकडे स्थाने आपल्याला दिलेले आहेत. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी. समजा आपल्याला या ठिकाणी 2, 3, 5, 7 अशी एक संख्या आहे. या संख्येमध्ये आपल्याला स्थानिक किंमत विचारली आहे 3 ची. मग 3 कुठल्या स्थानावरती? एकक, दशक, शतक. बघा, एकक, दशक, शतक. शतक म्हटल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे? याला 2 शून्य द्यायचे आहे, म्हणजे 300 येईल मित्रांनो. शतक म्हणजे एकावरती 2 शून्य. 3 गुणिले 100 300 होतात. तर आणखीन याच्यासाठी काय उदाहरणं बघू. इथं तुम्हाला असं दिलंय की समजा 8 या अंकाची स्थानिक किंमत काय आहे? मग 8 गुणिले 1000 म्हणजे काय येईल मित्रांनो? 1 वरती 3 शून्य. 8 एके 8, या ठिकाणी 8000 या 8 ची स्थानिक किंमत आहे. किंवा सोपं कसं आहे, सपोज या 4 ची स्थानिक किंमत लिहायची, मग पुढे जेवढे अंक उरतील 5 उरत आहेत, 5 शून्य काय करायचे? पुढे देऊन टाकायचे. याला म्हटलं जातं स्थानिक किंमत. तुम्हाला स्थानिक किमतीतील फरक आणि स्थानिक किमतीतील बेरीज हे सुद्धा सांगितलं जातं. समजा तुम्हाला असं दिलंय की 8 आणि 6 या दोन संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक काढा. फरक या शब्दाचा अर्थ बाळा काय होतो रे? वजाबाकी होतो. फरक या शब्दाचा अर्थ होतो वजाबाकी. लक्षात ठेव रे. आता बघ, 8000 म्हणजे ही 8 ची स्थानिक किंमत झाली आणि 600 ही त्याची 6 ची स्थानिक किंमत झाली. मग 8000 मधून 600 जर गेले तर बघा, शून्यातून शून्य गेला शून्य, शून्यातून शून्य गेला शून्य. इथं शून्य आहे, आपण याच्याकडून हातचा घेतला, 10 झाले, इथं 4 झाले, इथं उरले 7. 7400 उत्तर येत आहे. आपल्याला 8 आणि 6 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला होता. इथं जर तुम्हाला विचारला की 2 आणि 6 यांच्या स्थानिक किमतीमध्ये किती बेरीज होईल, तर 2 त्याच्यावरती 1 2 3 4 शून्य येतील, कारण 4 अंक पुढे आहेत. 6 वरती 2 शून्य येतील, कारण 2 अंक पुढे आहेत. बेरीज विचारली 0 0 0 आणि 6 6, 20,600 आपलं उत्तर येत आहे. हा तुम्हाला स्थानिक किमतीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघ, आता समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आणि राहिलं याच्यामध्ये दर्शनी किंमत जर विचारली तुम्हाला, लक्ष दे, दर्शनी किंमत जर विचारली तर जी किंमत दिसते 6 ची दर्शनी किंमत 6च आहे, 7 ची दर्शनी किंमत 7च आहे, 4 ची दर्शनी किंमत 4च आहे, 3 ची दर्शनी किंमत 3च आहे, 6 ची दर्शनी किंमत 6च आहे, 2 ची दर्शनी किंमत 2च आहे. जी किंमत दिसते त्याला दर्शनी किंमत म्हणतात. स्थानिक आणि दर्शनी किंमतीतला फरक जाणून घे रे लेकरा. आता बघ रे बाळा, समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 0 यापैकी कोणताही अंक असेल त्याला समसंख्या असं म्हटलं जातं. त्याला समसंख्या म्हटलं जातं. ह्या आपल्याकडे काही समसंख्या आहेत. बघ रे, ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते, ती काय उरते? त्याला काय म्हटलं जातं? विषम संख्या. किंवा त्यापेक्षा सोपं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक येतात त्याला आपण विषम संख्या म्हणतो. ठीक आहे. पुढचं बघ रे, समसंख्या विषम संख्या सोपा प्रकार आहे. मूळ संख्या काय आहे? बघ, 4 ला आपण समसंख्या म्हणलो, 5 ला आपण विषम संख्या म्हटलं. आता आपल्याला बघायचं मूळ संख्या. तर लेकरा, मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला फक्त 1 ने आणि त्या स्वतःनेच भाग जातो. ज्या संख्येला 1 ने आणि तिने स्वतःनेच भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. उदाहरणार्थ बघ रे, इथे मी 9 घेतले. आता 9 या संख्येला बघ 1 ने भाग जातोय,
3 ने भाग जातोय आणि 9 या संख्येने भाग जातोय. म्हणजे 1 ने पण जातो, 3 ने पण जातो, 9 ने पण जातो. मग ही मूळ संख्या होऊ शकते का? तर नाही. समजा हिच्या जागेवरती आपण काय केलं, 11 ही संख्या घेतली. आता बघ, 11 1 ने भाग जातो आणि 1 पासून 11 पर्यंत मधल्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही. मग 1 ने आणि डायरेक्ट त्याच संख्येने भाग जातो आहे, म्हणून ही संख्या झाली आपली मूळ संख्या. समजून घे. याला आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. याची व्याख्या पण मी इथं दिली आहे. एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला 1 किंवा 30 संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नसेल तर ती लेकरा मूळ संख्या असते. आणि बघ, उदाहरणार्थ इथे दिले 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 या सगळ्या मूळ संख्या आहेत. 2 ही एकमेव मूळ संख्या आहे जी समसंख्या आहे. हे प्रश्न येऊ शकतो. सर्वात मोठी जी समसंख्या आहे आणि मूळही आहे ती फक्त 2च आहे. 2 ही एकमेव समसंख्या आहे जी मूळ आहे. ठीक आहे. इथं बघ, मी तुला दिलंय 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत असा प्रश्न विचारला असता 25 उत्तर येत आहे. मी तुला सांगतो ते पुढं किती आहेत, कोणत्या आहेत. संयुक्त संख्या म्हणजे काय? मूळ संख्येच्या उलट आहे. ज्या संख्येला आपण काय म्हटलो, 1 ने आणि त्या संख्येनेच भाग जातो ती मूळ संख्या. परंतु ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. जसं इथं बघ 10 घेतलं, याला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 5 ने जातो, स्वतः 10 ने जातो. 4 संख्येने भाग जातो आहे, 2 पेक्षा जास्त आहेत म्हणून त्याला संयुक्त संख्या म्हणतात. किंवा ज्या संख्या मूळ नाहीत त्यांना संयुक्त म्हणायचं. ज्या संख्या मूळ नाहीत त्यांना त्या ठिकाणी काय म्हणायचं रे? संयुक्त म्हणायचं. पुढचं त्या ठिकाणी आपण बघूया. आता संयुक्त आणि मूळ संख्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगतो. बघ, त्यातली पहिली महत्वाची गोष्ट, एक जी संख्या आहे ती मूळ पण नाहीये आणि संयुक्तही संख्या नाहीये. एक ही संख्या मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. लक्षात ठेव, डोक्यात घालून ठेव. 0 ही संख्या समही नाही अथवा विषमही नाही. कोणती रे? 0. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. तसेच संयुक्त संख्या 74 आहे. मग तू म्हणशील 25 आणि 74 त्या ठिकाणी 99 होतात. 1 ते 100 पर्यंत 99 संख्या नाहीये, 100 आहे. मग इथे 99 का होत आहेत? कारण आपण इथे 1 नंबर लिहिलंय बघ. 1 ही संख्या जी आहे ती मूळही नाही आणि संयुक्त नाही, त्यामुळे ते या लढाईत येत नाही. ठीक आहे. त्यामुळे 74 संयुक्त आहेत, 25 मूळ आहेत. मग 25 कोणत्या मूळ आहेत ते पण लक्षात घे रे. 1 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. 11 ते 20 मध्ये 4 आहेत. इथं 2 आहेत, पुढं 2, पुढं 3. हे सुद्धा तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. इथं 2 आहे, इथं 2 आहे. 71 ते 80 मध्ये 3 आहेत. 81 ते 90 मध्ये 2 आहेत आणि 91 ते 100 मध्ये एकच आहे. या संख्या मित्रांनो ज्या मूळ संख्या दिलेल्या 25 संख्या. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत असं विचारलं असता उत्तर 25 द्यायचं. 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या असं विचारलं असतं उत्तर त्या ठिकाणी 15 मूळ संख्या आहेत 1 ते 50 पर्यंत, हे लक्षात ठेवायचं. चल रे बाळा, आता पुढचा मुद्दा घे. पुढचा मुद्दा तुझ्या समोर आहे. आता जोड मूळ संख्या म्हणजे काय रे? खूप सोपा आहे. ज्या 2 मूळ संख्या जवळ येतात, ज्या 2 मूळ संख्या जवळ येतात, जसं की बघ 3, 5 आहे, 11, 13 आहे, 29, 31 आहे. इथं बघ 3, 5, 11, 13, 29, 31 या मूळ संख्याच्या जोडीतील संख्या 2चा फरक आहे. मग अशा संख्यांना काय, अशा जोड्यांना काय म्हणायचं? जोड मूळ संख्या म्हणायचं रे बाळा, लक्षात राहू दे. अशा 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्यामूळ संख्या म्हटलं जातं. 1 ते 100 दरम्यान अशा 8 बोड्या नाहीत तर 8 जोड्या आहेत. 8 जोड्या आहेत. काय रे बाळा? 8 जोड्या संख्या आहेत. दे रे सोने आता लक्ष. पुढचा प्रश्न घे. सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या म्हणजे काय? 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. जसं बघ इथं दिलेलं उदाहरणार्थ 3, 8. आता 3 आणि 8 या संख्येला समान कोणत्याच संख्येने भाग जात नाही शिवाय 1. म्हणजे या संख्येत दोन्ही संख्येला फक्त 1 नेच भाग जाऊ शकतो, बाकी कोणत्याच संख्येने भाग जात नाही. मग ज्या संख्येला 1 शिवाय बाकी कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्या 2 संख्येंना काय म्हणायचं? सहमूळ संख्या. मग का हो सर,
की या दोन सहमूळ संख्या ज्या असतील त्यांच्यातला फरक सारखा असला पाहिजे का, नाही लेखा. आपण या ठिकाणी 95 घे आणि इथं 2 घे, ह्या दोन्ही पण सहमूळ संख्या आहे, कारण या दोघांना एक शिवाय कोणता सामायिक विभाजक नाही. त्याशिवाय आणखीन एक महत्वाची गोष्ट घे की जेव्हा मित्रा दोन क्रमवार संख्या घे 24 आणि 25, कोणत्या पण दोन क्रमवार संख्या हा सहमूळ संख्या असतात, कारण त्या दोघांना सामायिक विभाजक नसतो. चल मला पुढचा प्रश्न आहे. आता तुम्हाला असे सूचनेनुसार संख्या तयार करायला सांगतात, मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगतात. मोठ्यात मोठी संख्या ही 9 ने तयार होते. बघ तुम्हाला सांगितलं 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तर तू उत्तर देशील 9 9 9 9. 4 अंकी सर्वात छोटी संख्या कोणती आहे, तर त्या ठिकाणी 1 वरती 3 शून्य ठेवायचे. ही 4 अंकी सर्वात छोटी आहे, ही 4 अंकी सर्वात मोठी आहे. तुम्हाला सांगितलं 6 अंकी सर्वात मोठी कोणती, तर 6 वेळेस काय करायचं रे लेखा, 9 लिहायचं रे बाळा. आणि 6 अंकी सर्वात छोटी तर 1 आणि पुढे 0 द्यायचे. ही झाली मित्रांनो काय, किती अंकी आहे, 6 अंकी, म्हणजे 1 2 3 4 5. ही झाली 6 अंकी सर्वात छोटी. त्याशिवाय तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो बघ, त्याशिवाय तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला काही संख्या दिल्या आहेत 2 5 1 9. या संख्येला तुला सर्वात मोठी आणि लहान संख्या तयार करायची. मोठी तयार करत असताना काय करायचं, सर्वात मोठा अंक पहिले लिहायचा, मग त्यापेक्षा छोटा, मग त्यापेक्षा छोटा आणि त्यापेक्षा छोटा. याला काय म्हटलं जातं, सर्वात मोठी संख्या तयार करणे. याच अंकाचा वापर करून सर्वात लहान कशी तयार करता येईल, तर याच्यात काय करायचं, अगोदर सर्वात लहान घ्यायचा, त्यानंतर त्यापेक्षा मोठा घ्यायचा, मग त्यापेक्षा मोठा घ्यायचा आणि मग त्यापेक्षा मोठा. मग यामध्ये तुझ्या लक्षात आलं असेल बाळा की इथं आपल्याला काय करायचं आहे, अंकांच्या चढत्या क्रमाने जायचं आहे आणि इथं अंकाच्या उतरत्या क्रमाने जायचं आहे, उतरत्या क्रमाने जायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हा पॉइंट अभ्यासता येतो. पुढचा प्रश्न तुझ्या समोर आहे. आता पुढे बघा, संख्याच तयार करायची पण अट काय दिली, 2 किंवा 3च अंक दिलेले असताना प्रत्येकी अंक कमीत कमी एकदा वापरून 4 किंवा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्या तयार करणे. बघ रे आता बाळा, या ठिकाणी आपल्याला 2 5 3 हे 3 अंक दिले आहेत आणि याच्यामध्ये सर्वात मोठी आणि सर्वात छोटी इथं आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. 5 अंकी दिलेले 3च अंक आहे, परंतु याच्यापासून 5 अंकी मोठी तयार करायची आणि इथं पण 5 अंकी छोटी तयार करायची आहे. कसं येईल रे लेकरं, आता लक्ष दे, कसं येईल रे सोने, आता लक्ष दे. आता बघ याच्यामध्ये काय करायचं, सर्वात मोठी सांगितली ना, तर आपण काय करायचं, सर्वात मोठा अंक पहिले लिहायचा आणि जो अंक सर्वात मोठा आहे त्याचा वापर जास्त करा. काय कर रे, हे 2 आणि 3 लिहून घे, उतरत्या क्रमाने आपल्याला जायचं आहे, म्हणजे सगळ्यात शेवटी 2 येईल आणि मग 3 येईल. 5 अंक सांगितले ना, ऑलरेडी 3 अंक झाले, म्हणून आपल्याला काय करायचं, मोठ्या अंकाची पुनरावृत्ती करायची. म्हणजे या अंकांचा वापर करून, या अंकांचा कमीत कमी एकदा वापर करून जास्तीत जास्त आपण कितीही वेळेस करू शकतो, तर 5 अंकी संख्या सर्वात मोठी ही तयार होते. तुम्हाला सर्वात छोटी सांगितली तर काय करायचं, त्यातलं सर्वात छोटी अगोदर घ्यायची आणि तिचीच पुनरावृत्ती जास्त वेळेस करायची, कारण छोटी आपल्याला तयार करायची. किती वेळेस करावं लागेल, 2 वेळेस. पुढे कोण येते, 3 आणि 5. इथं चढत्या क्रमाने जायचं, इथं उतरत्या क्रमाने जायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आपल्याला कमीत कमी अंक जरी दिलेले असेल तरी आपण त्या ठिकाणी 4 5 6 अंकी किती अंकी संख्या तयार करू शकतो अशा पद्धतीनं. चल पुढचा त्या ठिकाणी मुद्दा बघ रे. आता बघ, एक अंकी एकूण संख्या 10 आहेत. एक अंकी एकूण संख्या किती आहेत, 10 आहेत, 0 ते 9. 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत, 10 ते 99. 3 अंकी एकूण संख्या 900 आहेत, जे 100 पासून तर 999 पर्यंत आहे. आणि 4 अंकी एकूण संख्या 9000 आहेत, ज्या 1000 ते 9999 पर्यंत आहे. हे पण महत्वाचे मुद्दे आहेत. पुढचं बघ रे, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9 यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधी आपल्याला बघायचं आहे. मग 0 हा अंक 1 ते 100 पर्यंत 11 वेळेस येतो, 1 हा अंक 21 वेळेस येतो आणि 2 ते 9 हे प्रत्येक अंक 20 वेळेस येतात. हे लक्षात घ्यायचं. आपल्याला जशाचा तसा प्रश्न विचारला जातो
ठीक आहे, आपल्याला पहिलं सराव संच पण घ्यायचा आहे. पुढे बघ, 10 ते 99 म्हणजेच 2 अंकी संख्या पर्यंतची संख्या लिहिली असताना 0 ते 9 यातील प्रत्येक अंक किती वेळेस येतो? तर 0 9 वेळेस येतो, कारण 100 आपण याच्यात आपलं 100 घेतलेलं नाही, 2 शून्य इकडेच कट झालेले आहेत. आणि 1 पासून तर 9 पर्यंत प्रत्येक अंक हा 19 वेळेस येतो. लक्षात ठेव रे सोन्या. पुढचा आता ते मुद्दा घ्यायचा. मुद्दे संपलेत आपले. आता आपल्याला स्वाध्याय घ्यायचा आहे. पहिला स्वाध्याय आपण आज सॉल्व्ह करणार आहे. ही संख्या पुढील पैकी कोणती आहे? इथं पॉइंट नाहीये, कॉमा आहे. 7 53 357, 753 357, 753,357, 753,357, 753,357, 753,357 असे दोन या ठिकाणी आपल्याकडून चुकीनं दोन्ही पर्याय बरोबर आहेत. 753,357 असं आपलं उत्तर देता येतं. जर का पर्याय वेगळा असेल, 7,53,357 असं आपल्याला पर्याय असला तर तो पण उत्तर आपण देऊ शकतो. पुढचा प्रश्न 8च प्रश्न आहे. संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत. 1 4 0 3 आणि 9 अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती आहे? मग आपण आत्ता शिकलो. मग काय करायचं आहे, यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 9 आहे. मोठी सांगितली ना 5 अंकी, मग मोठी संख्या 9 घ्यायची. 9 नंतर 4 येईल, 4 नंतर 3 येईल, 3 नंतर 1 येईल आणि मग 0 येईल. ही संख्या आहे. परंतु इथं आपल्याला ऑप्शन नाही रे. तसं ऑप्शन नसल्यानं इथं आपले जे अंक चुकलेले आहेत, इथं अंक काय असले पाहिजे होते रे? इथं पाहिजे होतं 1 8 6, त्यानंतर पाहिजे होतं इथं आपल्याकडं 4 आणि 9. हे अंक आहेत, हे नाही आहेत. यापासून कोणती होईल बघ? 9 दिलेले जे अंक होते त्यापासून ही होत होती, हे पण बरोबर आहे. याच्यापासून कोणती होईल रे? 9 8 6 4 1. बघ बरं, 9 8 6 9 8 6 4 1. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न घे रे. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे? मग आता किमान आणि कमाल हा शब्द पहिले माहिती करून घे. किमान आणि कमाल. मग किमान म्हणजे लहानात लहान, याला म्हटलं जातं काय रे? किमान. आणि कमाल म्हणजेच मोठ्यात मोठी. म्हणजे तू किती पोळ्या खाते ग? तर असा प्रश्न विचारला तर मी कमीत कमी 1 खाते, म्हणजे 1च्या वरच खाते. आणि तू किती पोळ्या खाते ग? मी जास्तीत जास्त म्हणजे कमाल 2 खाते, 2 पेक्षा जास्त खाऊच शकत नाही. याला म्हणतात किमान आणि कमाल. हे समजून घे. आता बघा, आपल्याला काय दिलंय? बाळा बघ, 6 अंकी किमान म्हटल्यानंतर त्या ठिकाणी 1 वरती 5 शून्य ठेवून द्यायचे. आणि 4 अंकी कमाल म्हणजेच काय रे? 9 9 9 9. मी मागच सांगितलं तुम्हाला, यांचा फरक म्हणजे वजाबाकी करायची आहे. बघा, 10 तून 9 गेले 1, इथं उरला 9, इथं 9, इथं उरला 9, इथं 9, इथं 0, इथं 9 उरला, 9 तून 9 गेले 0, इथं 9 उरला, जसेच तसं. इथं काय येईल रे? चला, इथं 0 येऊन जाईल, कारण 1 आपण तिकडे हातचा घेतला होता. काही 90,001 पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. पुढं बघ रे. दशक स्थानी 9 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? आता याच्यामध्ये 9चा वापर दशक स्थानी केलाय वेगवेगळ्या संख्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं? किमान संख्या म्हणजे सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? मग लहान संख्या बघा, इथं 1092, इथं 1290, इथं 2000, इथं 2000 वाले कटले. 1200 पेक्षा 1000 लहान आहे, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. साधा प्रश्न आहे. मग 5555 ही संख्या कशा प्रकारे लिहिली? 5555. मित्रांनो, हे ऑप्शन बघायचं, पर्याय क्रमांक 4. पुढचं बघ रे. कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे? कमाल ते किमान म्हणजे मोठ्यापासून छोट्यापर्यंत, म्हणजे उतरत्या क्रमाने. मग बघ रे,
इथं 81,000, मग 16,000, मग 82,000. चुकला क्रम. इथं 16,000 हे चुकला, कारण इकडे मोठ्या संख्या मागे गेल्यात. मोठी संख्या पहिली पाहिजे. इथं 81,000, मग 82,000. इथं पण चुकलं बघा. 82,000, 81,000, 63,000, 13,000. पर्याय क्रमांक आपलं 4. इथं मित्रांनो कमाल ते किमान म्हणजे मित्रांनो काय करायचंय, मोठ्या संख्येपासून छोट्याकडे जायचं, म्हणजे उतरत्या क्रमाने जायचं आहे. चल पुढचा प्रश्न घे आता. हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती? पहिले लहानात लहान संख्या बनवून घे. लहानात लहान संख्या कोणती येईल? 5 येईल, 4 येईल, 3 येईल, 1 येईल, 0 येईल. आता ही अरे लहानात लहान सांगितलं ना, लहानात लहान बनणार लहानात लहान विषम संख्या. मग सुरुवात आपल्याला 0 पासून करता येत नाही, 1 पासून होणार. 1 0 3 4 5 ही झाली लहानात लहान संख्या तयार. आणि विषम संख्या तर हीच असणार आहे 10,345. 10,345 पर्याय क्रमांक आपलं 1 उत्तर आहे. चल रे भावड्या, शेवटचा प्रश्न आहे. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा. असं मोजलं तरी सारखं उत्तर येणार आहे, असं मोजलं तरी सारखं येणार आहे, असं मोजलं तरी सारखं, असं मोजलं तरी सारखं. मग सारखं आहे याचा अर्थ काय कर, हे काढून घे. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15. हे जर 15 येत असेल तर यांचं पण 15च येईल ना रे, यांचंही 15च येईल रे, यांचंही 15च येईल ना, यांचंही 15च येईल. मग करून घे आता. 1 आणि 9 10 होतील. इथं 15 येण्यासाठी इथं काय असणं गरजेचं आहे? इथं 5 असणं गरजेचे आहे. बघ इथं 3 आहे, इथं 5 आहे. 3 आणि 5 8 होतात. 8 मध्ये किती मिळवले म्हणजे 15 होईल रे? तर 8 मध्ये 7 मिळवले म्हणजे 15 होईल. इथं बघ 8 आणि 1 9, 9 मध्ये किती मिळवले म्हणजे 15 होतील रे? तर 9 मध्ये 6 मिळवले म्हणजे 15 होतील. मग आपल्याला x च्या जागेवरती 6, y च्या जागेवरती 5 आणि z च्या जागेवरती 7 शोधायचं. मग 6 5 7 पर्याय क्रमांक 1. अशा अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो आपलं 1.1 जो आपला स्वाध्याय आहे तो आपण करू शकतो. बघा आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्या ऍपमध्ये हे सर्व गणित जे आहे प्रत्येक सराव संच अशाच पद्धतीने सॉल्व्ह करून दिला आहे. ज्यांना आपली बॅच घ्यायची असेल त्यांनी काय करायचं बघा. दीपस्तंभ नवोदय बॅच आपण घेतो आहे, ज्याची मूळ फी 1,000 आहे. परंतु पहिले 100 विद्यार्थ्यांना फक्त 299 मध्ये आपण ही बॅच देतो आहे, ज्यामध्ये संपूर्ण गणित, त्यानंतर संपूर्ण बुद्धिमत्ता आणि संपूर्ण मराठी व्याकरण यामध्ये आपण घेणार आहे. आणि ही टार्गेट बॅच मित्रांनो 2025 ची जी आपली नवोदयाची परीक्षा आहे त्यामध्ये आपण उत्तीर्ण कसे व्हाल यासाठी बॅच प्रयत्नशील असणार आहे. मराठी माध्यमाची बॅच असणार आहे. संपूर्ण विषय अगदी समजेल अशा सोप्या भाषेमध्ये असतील. सर्व व्हिडिओ लेक्चर तुम्हाला कधीही बघता येणार आहे. आणि त्याशिवाय ही जी बॅच असणार मित्रांनो ही लाईव्ह आपण रोज घेणार आहे, रेग्युलर घेणार आहे. या बॅचचा त्या ठिकाणी कालावधी 6 महिन्यांचा आहे. म्हणजे 6 महिन्यांची फीस फक्त 299 असणार आहे पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे त्या ठिकाणी गुगल प्ले स्टोअरला जायचं आहे, ही लिंक त्या ठिकाणी टाकायची मित्रांनो आणि ऍप डाउनलोड करून आपलं त्या ठिकाणी ऍप किंवा हा कोर्स परचेस करायचा आहे. काही जर त्या ठिकाणी पॉइंट्स असतील तर या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.